जय जय रघुवीर समर्थ। वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते। तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका, कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं। मित्रांनो, तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशानेच बनतात। उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो, फक्त तुम्ही त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे। मित्रांनो, ज्याप्रमाणे हवा कधीच एका दिशेने वाहत नाही, ती हवा वेळोवेळी बदलत राहते, अगदी त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते। त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका आणि चांगली वेळ येण्याची वाट पहा। देव त्यांचे पण ऐकतो जे कधीच बोलून दाखवत नाहीत। त्या देवाच्या प्रत्येक निर्णयावर आपण खुश राहिलं पाहिजे, कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला पाहिजे असतं। देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी चांगलं आहे। मित्रांनो, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो, कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार सहन करावा लागतो। देवाला जे पाहिजे असतं तेच होतं। प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे। मित्रांनो, जी लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण ही तीच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात। मित्रांनो, नेहमीच धीर धरा, कधीच निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो या जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे। शिक्षण कुठूनही घेता येतं, पण संस्कार फक्त घरातूनच मिळत असतात। कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढंच करा, पण अपमान मात्र विचारपूर्वक करा, कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते। पैसा आणखी एक गोष्ट सांगतो, भले मी तुमच्या बरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत तुमच्या बरोबर खाली आहे तोपर्यंत मीच तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही। तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता। मित्रांनो, पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात, जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मीच तुम्हाला वाचवेल। मित्रांनो, आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करायच्या सोडून द्या, मग तुम्ही तुमचं आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी जगू शकाल। पहिली गोष्ट आहे सगळ्यांना खुश करणं। दुसरी गोष्ट आहे दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवणं। तिसरी गोष्ट आहे तुमच्या भूतकाळात जगणं। आणि चौथी गोष्ट आहे स्वतःला दुसऱ्यापेक्षा नेहमीच कमी लेखणं। मित्रांनो, या 4 गोष्टी आज सोडून द्या। पारख केली तर कोणीच आपलं नाही, आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही। आपली पाठ नेहमीच मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी फक्त पाठीवरच मिळते। मित्रांनो, बऱ्याच वेळा मनात येतं की आपण हार मानावी, पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे। मित्रांनो, स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच तुम्हाला गुलाम म्हणून जगावं लागेल। खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते। माझ्यावर विश्वास नाही का असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात। वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो। मित्रांनो, कुणाची कदर करायची असेल तर ती कदर तो माणूस जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर
परकी लोक देखील रडून जातात. जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काहीच दुःख नाही. तर मित्रांनो, दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असते की त्याला माहित आहे हे जग आपलं दुःख दूर करणार नाही, तर ते दुःख नक्कीच वाढवून ठेवेल. मित्रांनो, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांच्या खुशीचा विचार करतो, सगळ्यांच्या आनंदाचा विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहित नाही की तो माणूस त्याच्याच आयुष्यामध्ये एकटा का पडतो. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण झोपलं नाही तर आपण जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडं बनलं पाहिजे. मित्रांनो, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा, खड्ड्यात गेली दुनिया. कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला नेहमी शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असलं तरी ते ऊन समुद्र आटवू शकत नाही. मित्रांनो, आपले वडील गेले तर आपला परिवार संपतो. वडिलांपेक्षा चांगलं कोणीही तुम्हाला फिरवू शकत नाही. सूर्य आणि वडिलांची गरमी तुम्ही सहन करा, कारण दोन्ही जेव्हा मावळतात त्यावेळी सगळीकडेच अंधार पसरतो. मित्रांनो, आई गेली तर आपला आधार संपतो. आईपेक्षा आपल्याला कोणीच जास्त प्रेम करू शकत नाही. बायको गेली तर आपला भरवसा संपतो आणि बायकोपेक्षा जास्त तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. मित्रांनो, भावापेक्षा नेहमीच कोणी चांगला आधार आपल्याला देऊ शकत नाही. माणसाने नेहमी हा विचार करू नये की तो आयुष्यामध्ये किती खुश आहे, तर हा विचार केला पाहिजे की त्याच्यामुळे किती लोक खुश आहेत. या जगामध्ये कोणालाही बेकार समजू नका, कारण जे झाड फळ देत नाही ते झाड सावली नक्कीच देतं. मित्रांनो, इतकं छोटं बना की कोणीही तुमच्या बरोबर बसू शकेल, आणि इतकं मोठं बना की जेव्हा तुम्ही उभे असाल तेव्हा कोणीच बसून राहणार नाही. लांब धागा आणि लांब जीभ केवळ समस्या निर्माण करतात. त्यामुळे धाग्याला नेहमी गुंडाळून ठेवा आणि जिभेवर ताबा ठेवा. मित्रांनो, माणसांमध्ये कौशल्य आणि कमी या दोन्ही गोष्टी असतात. जो संघर्ष करतो त्याला कौशल्य दिसते आणि जो फक्त शोधत फिरतो त्याला कमी दिसते. मित्रांनो, बादशहा तर वेळ असते, माणूस तर फुकटच घमेंड करतो. आपल्याला झालेला पस्तावा भूतकाळ बदलू शकत नाही आणि आपल्या चिंता भविष्य सुधारू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, वर्तमानाचा आनंद घेण्यामध्येच खरे सुख आहे. चुकीची व्यक्ती कितीही गोड बोलली तरीही एक दिवस तुमच्यासाठी ती आजार बनेल, आणि चांगली व्यक्ती कितीही कडू बोलली तरी एक दिवस तुमच्यासाठी ती नक्कीच औषध बनेल. मित्रांनो, माणूस तोच आहे ज्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होते, नाही तर स्वतःचं दुःख तर प्राण्यांना सुद्धा कळून येतं. मित्रांनो, कसे दिवस चालले आहेत? खुश राहण्यासाठी माणसं रात्रंदिवस पळत आहेत. त्याच्याजवळ वेळ नाही, फक्त खुश दिसण्याचीच शर्यत चालू आहे. मृत्यू जगण्यापेक्षा खूप चांगला आहे. जिवंत होतो तर कोणी जवळ बसलं नाही, आणि आता माझ्या चारही बाजूला सगळेच माणसं बसले आहेत. आधी कोणीही माझे काय चालू आहे हे विचारलं नाही, आणि आता सगळेच रडत बसले आहेत. मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा एक रुमाल सुद्धा कोणी मला भेट दिला नाही, आणि आता शाल आणि कपडे घेऊन माझ्यासाठी आले आहेत. सगळ्यांना माहित आहे हे आता काहीच उपयोगाचं नाही, तरी देखील बिचारी माणसं
दुनियादारी निभावत आहेत. कधी कोणी एक वेळचं जेवण सुद्धा मला जेवायला दिलं नाही आणि आता शुद्ध तूप माझ्या तोंडामध्ये टाकत आहेत. आयुष्यामध्ये एक पाऊल सुद्धा माझ्या बरोबर कोणी चाललं नाही आणि आता फुलांमध्ये सजून खांद्यावर घेऊन मला चालले आहेत. आज कळलं की मृत्यू जगण्यापेक्षा सुद्धा खूप चांगला आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसजसे कलियुग येईल माणूस स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी तुमचे पाय पकडतील आणि गरज नसल्यावर तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही. मित्र, नातेवाईक प्रत्येकानेच पारखून पहा. तुमच्याजवळ पैसा नसेल, यश नसेल, नाव नसेल तर कोणीही तुमची साथ देणार नाही. मित्रांनो, तुम्ही तुमच्यातील चांगल्या गोष्टी शोधा. तुमच्यातील कमी शोधण्यासाठी बाकीची लोक आहेत. जर पाऊल टाकायचं असेल तर पुढे टाका. मागे घेण्यासाठी लोक बसलेलीच आहेत. स्वप्न पाहायचं असेल तर मोठं पहा. तुम्हाला हलकं समजण्यासाठी लोक बसलेलीच आहेत. तुमच्यामध्ये जिद्दीचा मशाल पेटवा. बाकी जळवण्यासाठी लोक बसलेलीच आहेत. जर बनवायचे असतील तर तुमच्या आठवणी बनवा. नाव ठेवण्यासाठी तर लोक बसलेलीच आहेत. प्रेम करायचं असेल तर स्वतःवर करा, कारण दुश्मनी करण्यासाठी तर लोक बसलेलीच आहेत. मित्रांनो, या 4 गोष्टींची कधीच लाज बाळगू नका. पहिली गोष्ट, जुन्या कपड्यांची कधीच लाज वाटून घेऊ नका. दुसरी गोष्ट, गरीब मित्रांची कधीच लाज वाटून घेऊ नका. तिसरी गोष्ट, म्हाताऱ्या आई-वडिलांची कधीच लाज वाटून घेऊ नका. आणि चौथी गोष्ट, साधं राहण्याची कधीच लाज वाटून घेऊ नका. मित्रांनो, कधीही मूर्खाबरोबर वादविवाद करू नका. कोणत्याही वेड्या माणसाबरोबर वादविवाद करू नका आणि कधीही गुरु आणि आईवडिलांबरोबर वादविवाद करू नका. मित्रांनो, माणसाकडे पैशाबरोबरच पवित्रता असली पाहिजे. दान करण्याच्या वृत्तीबरोबरच विनयशीलता असली पाहिजे. साहसाबरोबरच दया असली पाहिजे आणि अधिकाराबरोबर सेवाभावी वृत्ती असली पाहिजे. हे 4 दुर्मिळ गुण आहेत जे प्रत्येक माणसाकडे असले पाहिजेत. मित्रांनो, या 4 गोष्टींमुळेच 4 गोष्टी पळून जातात. पहिली गोष्ट, देव आणि गुरूंचे दर्शनाने दरिद्रता पळून जाते. दुसरी गोष्ट, देवांच्या उपदेशाने आपली पापे पळून जातात. तिसरी गोष्ट, जागे राहिल्यामुळे चोर पळून जातात. आणि चौथी गोष्ट, शांत राहिल्यामुळे आपला राग पळून जातो. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.